झी 24 तास एक पाऊल पुढे। चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना अनेक दिव्य पार करावी लागतात। असंच काहीसं घडलंय पुण्यात। दोन पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी मोठं धाडस दाखवलंय। चोराला पकडण्यासाठी या दोघांनीही चक्क उड्डाणपुलावरून उडी मारली। पोलीस उपनिरीक्षक असलेले राहुल कोळंबकर आणि पोलीस शिपाई रामेश्वर लोकरे यांनी हे धाडस दाखवलंय। उड्डाणपुलावरून उडी मारून या दोघांनी एका चोराला पकडलं। मात्र या घटनेत दोघांचेही पाय मोडलेत। दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मुंढवा परिसरात हे दोघे रात्री गस्त घालत होते। त्यावेळी त्यांना 3 संशयित व्यक्ती दिसल्या। त्यांचा पाठलाग सुरू केल्यानंतर त्यातल्या दोघांनी बीटी कवाडे रोडवरच्या उड्डाणपुलावरून उडी मारली। त्यांच्या पाठोपाठ पोलिसांनीही उड्या मारल्या। या टोळीनं 3 दुचाकी चोरल्याचं उघड झालंय। आम्ही पेट्रोलिंग करत होतो। पेट्रोलिंग दरम्यान तिघजणी समोर पुलावर उभे होते। तर आम्हाला बघितलं की ते पळायला लागले की आम्ही त्यांचा पाठलाग केला। तर आमची झाटापट्टी चालली। त्याच्यानंतर त्यांनी धक्का दिला। त्यांनी उडी टाकली पुलावरून दोघांनी। त्याच्यानंतर परत मी टाकली उडी। त्याच्या हातात रॉड होता। तर माझ्या आधी ह्या पायाला लागलेला। नंतर त्यांनी डाव्या पायावर खाली पडल्याच्या नंतर मला रॉड मारला। रॉड पाडल्यामुळे मला उभा राहता येईल। माझ्यासोबतचे कॉन्स्टेबल होते। त्यांनी तिथून जंप केली। जवळपास एक 20 ते 25 फूट उंची आहे तिथून। त्यांनी जंप केली। त्यांच्या पायाला आता सध्या फ्रॅक्चर आहे। मग त्यावेळेस त्यांनी केला। त्यांना मग थोडी मारहाण होत होती। मग लगेच मी पण जंप केली तिथून आणि थोडं सोडवलं। पण त्यांना तोपर्यंत कोणीतरी दुसऱ्या त्याच्या साथीदारांनी पायावर जबरदस्त मारहाण केली होती। म्हणजे त्याला दोन्ही पायाला नंतर आम्हाला कळालं फ्रॅक्चर आहे आणि मी पण जंप केल्यामुळे माझ्या पाठीला आणि पायाला त्रास होतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।